लाईक करो कसा. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आजचा दिवस खूपच छान आहे. बघा ना, बाहेर वातावरण बघा किती छान झालेलं आहे. ऊन पण खूप आहे तसं. जेवढं छान वातावरण आहे तेवढं कडक ऊन पण आहे. आणि आपल्या नाशिक मध्ये तर खूप जास्त. या बाबू, काय तुला स्कूलला नाही जायचंय का? जा ना पटकन, आवर ना, जा आवर. हा, ते तुटलं ना. हम्म, ते काय माहिती फेकून दिलं असेल. नाही नाही, मी जा नाही नाहीला विचार. दुकानातून आणली होती, बाहेरच्या खिलौण्याच्या दुकानातून. हा, सकाळी सकाळी याचे प्रश्न विचारायला चालून जाता मला. हे कुठून आणलं, ते कुठून आणलं. तर आता वाजले 8:45. 15 मिनिटात पोहोचायचं ऑफिसला. तर चला आता मी निघतो. माझा चहा नाश्ता सगळं झालेलं आहे. तर आता मी निघतो ऑफिसला जाण्यासाठी. मित्रांनो, पटापट सकाळचं आवरून मी घेतलं मम्मीला सोबत गाडीवरती आणि मम्मीला ड्रॉप करण्यासाठी निघालो मम्मीच्या ऑफिसमध्ये. आणि मम्मीला ऑफिसमध्ये सोडून मी आलो ऑफिसला. पण दुपारून काही काम नव्हतं तर मित्रासोबत बाहेर आलो राऊंड मारायला. पण बाहेर तर एवढी गरमी होती आणि ट्रॉफिक आपल्या नाशिकमध्ये तुम्हाला तर माहिती आहे किती ट्रॉफिक. आता चालू आहे पार्किंग मध्येच आहे आपण जेण्यांमध्ये. आता चाललोय खरं क्षमा का बिस्किट आणायला लावली मला त्याच्यासाठी. सोनक तर गेलाय बाहेर. मित्रांनो, आपल्या नाशिकमध्ये गरमी एवढी झालेली आहे खूप. गाडीवर नेता येता मला एवढा घाम आलेला आहे. आता मी पटापट फ्रेश होतो. खूप 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 म्हणजे असं सफोकेशन होऊ राहिलं. खूप गरम होतंय. तर मी आता पटापट फ्रेश होऊन जातो. तर मित्रांनो, आता फ्रेश वगैरे झालेली आहे मी. आणि आता 8:30 वाजले आणि तुमच्या भावाला खूप जोराची भूक लागलेली. पण आम्ही मला स्वयंपाक बनवलेला नाही. आणि मम्मी आणि नैना बाबा कशी बसली. दोघ जण बघा कसे बसलेले. जेवायला काय बनवते? हम्म, जेवायला काय बनवते? काय? अंड्याची भाजी. आणि तू काय बनवते? हा, आयतं जेवायचं आहे. काय बनवायचं नाही? हे साला ते नैनाला राग आलाय. दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये दिसत असं नैनाला राग आलेला आहे तर मला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. उठ ना मम्मी, बनव ना जेवायला पटकन, भूक लागली मला. त्या दोघी जणी अशा कावर बसल्या. तुम्हाला जर विचार पडला असेल तर मी सांगतो. हे बघा, त्यांनी हॉटस्टारवरती बिग बॉस लावलेले. तर आमचा रोनक आलाय घरी. आणि आमच्या रोनकचं बघा तोंड, बघा कशा झालंय. रडत रडत आलाय. काय झालं बाबू? काय झालं? काय झालं? असं का बरं करते आल्यापासून? हा, पाणी पितो नव्हता अमोलचा पूल बरं घेऊन ये. असं घाबरल्यासारखा का बरं झालाय तो? हा बाबू, काय झालं? आमच्या रोनकच्या आता नजर काढायचं काम चालू आहे. हे बघा, मम्मी त्याची नजर काढते. हा बाबू, काय झालं? बोलो, क्या हुआ? काय झालं? ते सांगतच नाही काय झालंय. भावानं रोनक बघा कसा बसलाय माझ्या अंगावरती. काय खातोय बाबू तू? काय खातोय सांग? काजू खातोय. आमच्या रोनक काजू खातोय. बाबा त्याची खुर्ची आहे. खुर्चीवर बसला का पप्पाच्या पोटावर बसला? पी, पाणी पिऊन घे पहिले. पी पट पिलं. तेव्हा त्याने काजू बदाम बघा कुठे ठेवले. इथं काजू बदाम ठेवले माझ्या पोटावर. आणि मस्तपैकी काजू बदाम खायचं काम चालू आहे.
ना भाई काजू बदाम खायचं काम करते ना. पप्पी देशील पप्पाला. लव यू. हाय बाय. हाय बाय. अरे बापले. नीट 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 सरळ सरळ बसा सरळ. काय नाही होते. त्यांना विचार जेवण केलं का. त्यांना विचार. हॅलो गाईज. मग कर ना. लाईक करो. कसा भावानो आता रोनकचा काही मूड दिसत नाही कारण आता तो रडायला लागला. ओ बापरे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे कसे आंघोळचे फूल कुठं चालला आम्हाला चुकून खायचंय काय रोनक पाहिजे ना कसा रडत रडत गेलाय त्याला मी आता त्याला खाली घेऊन जातो त्याला आंबोलीचं फुल आणायचं. तर भावनो आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यांना मला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग बाय.